नमस्कार सर्वांना, वैशाली व्लॉग्स मराठी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते। आषाढी एकादशीसाठी मी हे देवाचे आसन बनवले होते। चला तर मग कसे बनवले ते या व्हिडिओमध्ये पाहूया। आता मी ते 2 गोल कट करून घेतलेले आहेत। एक अस्तरचं लाल कापडाचं, एक ब्लाऊज पीसचं। ते सरळ कापड ठेवलेलं आहे। मी ही प्लेट ठेवली आणि गोल राऊंड असे कट केलेले आहेत एकामेकावरती ठेवून, आणि ही रेड रंगाची फ्रिल तयार करून घेतलेली आहे। एका बाजूला मी शिवून घेतलं आणि एका बाजूला फ्रिल केली आणि ती गोल अशी कडेला लावणार। ती फ्रिल ॲक्च्युली उलटी ठेवायची आणि पोपटी कापड मी सरळ ठेवले आणि कडेने असे शिवून घेणार आणि त्याच्यावरती हा जो काय रेड रंगाचं कापड आहे ते त्यावर ठेवणार आणि गोल राऊंड शिवून घेणार आणि थोडीशी बाजू ठेवणार तशीच न शिवता, जेणेकरून आपल्याला कापड ते नंतर उलटता येईल यासाठी। तर ते उलटून मी घेतलं आणि उलटल्यानंतर जी बाजू सुलट आहे ती बाहेर काढून घ्यायची आहे। त्या भागातून जरा इथं सोडलं तर त्यातून उलटल्यानंतर असं दिसतंय आणि इथून कडेने अशी टिप मारून घ्यायची आहे सावकाश। आणि हे काम छोटं असल्यामुळे नेहमी लक्षात ठेवायचं, हळूहळू टिपा मारायच्या आहेत। घाई गडबड कुठलीच करायची नाही, नाहीतर घाई गडबड केली की सुई तुटेल नाही तर दोरा तुटेल। त्यासाठी महत्त्वाची टिप म्हणजे हळूहळू सावकाश, 2 तास लेट होईना पण हळूहळू करायचं आहे। तर बघा, अशा पद्धतीने छोटं आसन देवासाठी मी बनवलेलं आहे। आता मी आलेले आहे आमच्या गावातील स्टँडवर, बस स्टॉपवरती थांबलेली आहे। अचानक अशी कामं निघतात की सगळे माझे तारांबळाच उडवून ठेवतात मिस्टर। काय करणार, सगळे तरी सकाळची कामं आवरली म्हणून मला काहीच वाटलं नाही। मग मी चालले आहे माझ्या ऑफिसची कामं घेऊन। ॲक्च्युली मिस्टर आणि मी दोघे पण बघतो। आता मी बसमध्ये चढलेली आहे, बस मला मिळाली, आता ऑफिसला जाण्यासाठी निघालेली आहे। आता मी उतरणार कोल्हापुरात शाहू मैदान, तिथून मला दुसरी बस पकडायची आहे राजारामपुरीला मला ॲक्च्युली जायचं आहे। पाऊस असल्यामुळे म्हटलं डायरेक्ट तिथं उतरलं की मला बस लगेचच मिळेल राजारामपुरीसाठी, आणि पाऊस होता खूपच कोल्हापुरात आणि नेमकी मी छत्री विसरली होती। आता राजारामपुरीतल्या ऑफिसचं काम झालेलं आहे। परत मी राजारामपुरीच्या बस स्टॉपला जाऊन तिथून परत मी शाहू मैदानची बस पकडणार, कारण शाहू मैदानमधूनच मला आमच्या गावाला जायला बस मिळणार आहे। ही बसमधून आमच्या गावात उतरल्या मिस्टर मला लगेचच न्यायला आले आणि आमच्या गावचा आज बाजार होता, म्हणाले बाजारच करूया पहिल्यांदा। आणि मग दोघांनी मिळून पावभाजी खाल्ली। मला खूप भूक लागली होती। पावभाजी खाऊन आम्ही बाजार करायला निघालो। तर बघू शकता आमच्या गावातील बाजार कसा भरतो ते। ॲक्च्युली ही बोळामध्ये बसलेले आहेत, तर बैलसुद्धा बघा किती सुंदर आहेत। एक मुलगी विकायला बसली होती, म्हटलं आपल्याला पण घेऊया काय, मिस्टर बोलले मागच्या वर्षीचीच कर की बैल पूज, मला थोडीशी मोठी हवी होती ह्या वेळेला, म्हटलं एकदाच ते घेऊया आणि दरवर्षी ती पूजूया, कारण एक बैल माझा छोटा आणि एक बैल मोठा असं मागच्या वर्षी घेऊन आलेले आहेत। मला ते विजोड ॲक्च्युली वाटत होतं, मला नवीनच एकसारखे 2 घ्या असं मी म्हणत होते त्यांना। तर म्हणाले बरं बघूया म्हटले, आणि इथे जरा महाग वाटताना म्हटले पुढे बघूया। तर ॲक्च्युली काय काय काका ते विकायला बसल्यात ते दाखवायला लागल्यात मला, घेऊया हे घेऊया ते घेऊया चाललं होतं। जे आवश्यक आहे तेच घ्या, नको आहे ते काही घेऊत बसू नका म्हटलं। पालकची भाजी आणि कोथिंबीर आता ॲक्च्युली घेतलेली आहे। आता बघू शकताय पुढे इथे पुढं आल्यानंतर तुला मोडं हवेत काय, मोडं म्हणजे भिजत घालण्यासाठी ही पाकिटं बघा अशी विक्रीला ठेवली होती, तुला पाहिजे का असं विचारायला लागल्यात। म्हटलं आहे घरातलं, ते पहिला संपवतो आणि मगच करतो, उगाच कीड लागली की उगाच पडून राहायला नको असं मला वाटतंय। आता इथे भेंड्या आहेत बारक्या बारक्या, त्या ताकातल्या भेंड्या करतीस काय म्हणून लागलेल्या, पण म्हणाले बघ तुला चांगलं वाटलं तर घे, नाहीतर ठेवतो म्हणत त्यांनी घेतल्याच। एक पावशेरभर घेतल्या असतील। लहान मुलाला हे फार आवडतात अशा पद्धतीच्या ह्या भेंड्या, काटेरी असतात बघा, छोट्या असतात। हे पावसाळ्यातच मिळतात, नंतर मिळतच नाही। मला ह्या फार आवडतात। तुम्हाला आवडतात का नाही नक्की कमेंटमध्ये सांगा। ॲक्च्युली बाजार हा नेहमी माझे मिस्टरच करतात, मी कधी जात नाही। आज ॲक्च्युली म्हणाले चल तू आहेस तर दोघंजण मिळून करूया, तुला काय काय पाहिजे ते घे। आता इथे बैल पुढे दिसलेली आहेत,
2 मोठे आहेत, बारकी बारकी थोडी, आणि एक चिखलाची आहेत. मला दोन्ही फार आवडली. आणि तेवढाच जोड शेवटचा शिल्लक राहिलेला मोठ्या बैलापैकी. म्हणाले मिस्टर घेऊयाच म्हणाले. ही ॲक्च्युली 50ला जोडी काका म्हणत होते. मिस्टर म्हणाले 40ला देता काय, तर घ्या, शेवटचेच राहिलेत 2. आणि पाऊस पण यायला लागला. म्हणाले घेऊन जा, भिजतील. आणि थोडे जे राहिलेली बैल ते आत घेत होते. ॲक्च्युली आता वाजलेले होते 6, 6:30. म्हणा लागले मिस्टर की ॲक्च्युली बाजार सकाळी 9 वाजल्यापासूनच आमच्या गावात चालू होतो. आता 6:30, ॲक्च्युली 6:30 पावणे 7 वाजले असतील. उजेडच होता आणि पाऊस पण यायला लागलेला. आता संपतच आलेला बाजार आणि आम्ही गेलोय घ्यायला. मग आता आहे तर मी विचारायला लागले कोणता कलर दिलाय काकांना, तर काकांनी हात लावून दाखवलं, बघा ऑइल पेंट दिला आहे ताई म्हणून सांगायला लागलेत मला. तर सुंदर रंगवलाय असं मी म्हटलं. आणि पॅकिंग करून आम्हाला द्या म्हटल्यानंतर त्या काकांनी दोन्ही व्यवस्थित पॅकिंग करून आम्हाला ती दोन्ही बैलं दिली. मिस्टर मला सांगत होते की ह्यांच्याकडे मी कपडे शिवून घेतोय. ॲक्च्युली कुठं कुठं टाकतात 2-3 ठिकाणी ते मला माहीत नाही, म्हणून मला सांगायला लागलेत मिस्टर. मी ह्या काकांकडे नेहमी कपडे टाकून शिवून घेत असतोय. त्यामुळे ते ओळखीचे असल्यामुळं त्यांनी आपल्याला 50ची 40ला दिल्यात असं सांगायला लागल्यात. मग ते काका विचारले तुम्ही चिखलाचे बैल पूजत असला तर ही न्या. तर मिस्टर म्हणाले नाही, आम्ही हीच पुजतोय, असं काय नाही, मला रंगवलेलीच पाहिजे आहेत म्हणून मला द्या असं म्हणायला लागल्या. मिस्टरांना मी म्हणत होते मला पटकन घरला न्या, कसं तर व्हायला लागले. कंटिन्यू 1 तास मी शाहू मैदानला उभा राहिले होते. आता बाजार करून आम्ही घरला चाललोच होतो. तेवढ्यात आमच्या घरला जाताना एक नर्मदेश्वराचं महादेवाचं मंदिर आहे आणि म्हणाले नमस्कार करून जाऊया. तर पुढं गेलेली गाडी मिस्टरांनी मागे वळवून नमस्कार करण्यासाठी नेलं. तिथं आम्हाला पूजेसाठी उभं केलं दोघांना. योगायोग आहे असे सगळेजण म्हणायला लागलेत. तुमचा आज नंबर लागला बघा म्हणाले. दोघांच्या हस्ते पूजन केलं देवाचं आणि मग तिथून थेट आम्ही घरी गेलो. आणि घरी गेल्यानंतर ॲक्च्युली वाजले होते 8:15. मुलांसाठी ढोकळासुद्धा आम्ही घेतला होता. तिघांनी मिळून तो ढोकळा आम्ही खाल्ला आणि मग मी स्वयंपाकाला सुरुवात केली. घरी गेल्यानंतर लगेचच भात लावला. गवारी निवडून गवारीची भाजी केली, आमटी केली, भात केला आणि लगेचच चपात्या केल्या. 9 वाजले होते जवळपास सगळं आवराआवरी करायला. त्यानंतर थोडीशी भांडी घासली आणि 10 वाजता आम्ही झोपून गेलो. तर आजचा व्लॉग इथेच एंड करते. कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा आणि सोबतची बेल आयकॉनसुद्धा हिट करा, म्हणजे माझे नवीन व्हिडिओ आले म्हटलं की तुम्हाला सर्वात आधी नोटिफिकेशन मिळून जाईल. थँक्यू सो मच.